मला असं वाटतं की अशा प्रकारचे उपक्रम हे झालेच पाहिजेत, कारण की प्रत्येक जण एक बाथरूम सिंगर असतो. तो सर्वात पहिली आपली कला ही बाथरूममध्ये स्वतःला बघून करत असतो, पण त्याला हे व्यासपीठ कधीच उपलब्ध होत नाही. किंवा आपल्याच भागात आपल्याच बिल्डिंगमध्ये आपलीच लोक आपल्याला कमी लेखायला लागतात. अरे तू काय गातोस, अरे तू काय डान्स करतोस. पण जर त्या व्यक्तीला, त्या कलाकाराला एखादं असं व्यासपीठ मिळालं तर तो पुढे झेप घेऊ शकतो. आणि आज मुक्तांगणने हे दाखवून दिलंय की जे शेवटी ज्यांनी कला सादर केली वाघमारेंनी, हा जागतिक स्तरावरचा कलाकार होऊ शकतो. आणि तो सुद्धा हे म्हणेल पुढे जाऊन की मला पहिलं व्यासपीठ मुक्तांगणने मिळवून दिलं होतं. सो असे अनेक कलाकार आता इथे बसलेले आहेत. काही जण घाबरले होते कारण तो पहिलाच परफॉर्मन्स असतो, पण हे व्यासपीठ मिळवून देणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे मी काळे साहेबांना विनंती करेन, देसाई साहेबांना विनंती करेन की किरणच्या मागे तुम्ही असताच नेहमी ठामपणे, पण जसं तुम्ही म्हणालात की 100 काय 1000 एपिसोड 1000 कार्यक्रम इथे झाले पाहिजेत. आणि जागा किती मोठी आहे हे महत्त्वाचं नसतं, तुमच्या मनात किती जागा आहे हे फार महत्त्वाचं असतं की कलाकारांविषयी. म्हणजे हा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे म्हणून मी म्हणत नाहीये. मी राजसाहेबांना बरेच वेळा भेटलेलो आहे पर्सनली, आणि राजकारणावर एकदाही बोललेलो नाही, कारण तो माझा पिंड नाही, मी राजकारण कव्हर करत नाही. पण जेव्हा मी भेटलोय तेव्हा मला इतका आनंद झालाय की त्या व्यक्तीला कलाकाराविषयी जी काही जाणीव आहे ना, ती आत्तापर्यंत मी कुठल्याही नेत्याच्या मनात बघितलेली नाही. म्हणजे ते जाणवूही देत नाहीत तुम्हाला. एक छोटासा किस्सा सांगतो, जरा लांबत असेल तर. सही रे सही नावाचं नाटक तुम्ही बघितलं असेल, भरत जाधव आणि केदार शिंदे. किती उत्सुकता असते माणसाला, मी त्याचा समोर साक्षीदार आहे. सही रे सही नाटक त्यांनी जवळपास 10 वेळा बघितलं. आणि एकदा ते म्हणाले भरतला की भरत मला हे नाटक विंगेतनं बघायचं. ते म्हणाले का? अरे तू कसा जातोस आतमध्ये, तिथून बाहेर येतोस, हे मला बघायचंय. 3 तास एवढा वेळ कुठला नेता काढतो का हो कलाकारासाठी? राजसाहेबांनी तिथे जाऊन तिथे बसले विंगेमध्ये शिवाजी मंदिरच्या. त्यांनी ते सगळं निरीक्षण केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी हॅट्सअप केलं भरतला की तुझ्यासारखा कलाकार मी बघितलेला. आणि असंच ते प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहतात. मला असं वाटतं की जर त्या नेत्याला ती गोष्ट कळत असेल ना, तर ती त्यांच्या कार्यकर्त्यांना नक्कीच कळते. आणि जर ती त्यांनी उतरवली नाही त्यांच्या मनामध्ये, तर तो कसला कार्यकर्ता? त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुमच्यासारखे कार्यकर्ते हे कलाकारांच्या पाठीशी उभे राहतात ना, तेव्हा आम्हाला बरं वाटतं. त्यामुळे किरण, मी पण नवी मुंबईकरच आहे, मी जुईनगरमध्येच राहतो, यांच्याच प्रभागामध्ये राहतो. या संकल्पनेविषयी किंवा ह्या गोष्टीविषयी तुला काहीही मदत लागली तर कधीही मला सांग. मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे. आणि मला असं वाटतं, मला आज आनंद झाला. 2-2.5 तास मी बसलो होतो इथे बरोबर. एकतर काळेसाहेब इतक्या वेळ सापडत नाहीत, ते आजकाल खूप बिझी आहेत वेगवेगळ्या विषयांमध्ये. या वेशभूषेत पण ते सापडत नाहीत. आणि आता कसं झालंय की त्यांच्या जोडीला ते देसाई साहेब आलेले आहेत. त्याच्यामुळे ते कुठे कुठे नवी मुंबईत काय काय करत असतील त्याचे बैलजोडी जास्त पडते. सो मला आनंद वाटला की ते पण आले, त्यांनी पण बसून आनंद घेतला. आणि मुळात त्यांच्यातला कलाकार मी आधीही बघितलेला आहे. या माणसाचं वाचन फार अफाट आहे. म्हणजे राजकारणी ही या ठिकाणी आणि त्या ठिकाणी याच्या पलीकडे बोलत नाही, पण मी कधी गजानन काळेंच्या तोंडून या ठिकाणी त्या ठिकाणी असं ऐकलेलं नाहीये. इतकं ज्ञान आहे त्या माणसाला, कारण त्याने ते वाचलेलं आहे. तो त्या काय म्हणतात त्या भूमीतनं आलेला आहे, त्या घडलेला आहे. त्या विद्यार्थी संघटनेत काम केलेला माणूस हा राजकारणात इतका पुढे जात नाही, अशी याची भरपूर उदाहरणं आधी आहेत, तुम्हाला माहिती असतील. पण आज गजानन काळे नवी मुंबईमध्ये एक नेतृत्व घडवतोय, एक चांगल्या गोष्टी करतोय. त्याच्यामुळेच म्हणजे मी ते आहेत म्हणून सांगत नाहीत, मी एक आठवण फक्त सांगतो, माझंही कौतुक करत नाहीये. पण मला हे जाणवलं म्हणून लोकसभेची निवडणूक लढवत होते ते, तेव्हा काय विधानसभेची निवडणूक काय मला त्यांनी काही फोन केलेला नव्हता की अरे मी विधानसभा, मी त्यांच्याच मतदारसंघात राहतो ना बेलापूरमध्ये. मला असं वाटलं की मी ह्यांच्याबद्दल लिहावं. मी एक फेसबुकवर एक मोठी पोस्ट लिहिली होती की जर कोणाला कधी काही वाटलं तर एकतरी मत द्या, आणि जर समजा ते मत फुकट गेलं तर त्या माणसाला ठोकाय, तुमच्या हातात आहे. मला असं वाटतं तेव्हा आमची ओळख पण नव्हती. मला असं वाटतं की
अशा प्रकारचं नेतृत्व जर या नवी मुंबईत तयार होत असेल तर आपल्याकडे जे काही शक्ती इतकी वर्ष आहे त्या शक्तीला एकमेव जर कोणी विरोध करतोय, जर कोणी छातीटोकपणे उभा राहिले तर तो गजानन काळे असं मला वाटतं. आणि मी हे काही कौतुक करायचं म्हणून म्हणत नाहीये, कारण आज जेव्हा मी देसाईंना महासभेत बघतो आणि जेव्हा ते इतक्या सगळ्यांच्या आवाजामध्ये त्यांचा आवाजच का ऐकायला येतो हे मला काळ्यांकडनं कळतं की काय घडवलं असेल, काय नेतृत्व झालं असेल. तर तो भाग वेगळा, राजकारणाचा भाग आपण आज नको बोलूया. पण मला असं वाटतं की असे कार्यक्रम सारखे सारखे व्हायला पाहिजेत आणि खूप उत्तम उपक्रम आहे किरण. आणि तुझं तर खूप कौतुक, कारण की अशा प्रकारचं एक आयडिया आपल्या नेत्याला हे सांगायचं की हे मला करून हवंय, म्हणजे नेतृत्वगुण आहे, पुढे विचार केला जाऊ शकतो. म्हणजे जर एखाद्या आयडिया ती त्यांच्या डोक्यात भरवते आणि ते घडवून आणते म्हणजे काहीतरी नक्कीच स्पार्क आहे तिच्यामध्ये. तर मला असं वाटतं की हे कार्यक्रम अशा प्रकारेच करायला पाहिजेत आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा लोक येतील असं मला वाटतं. आणि थोडंसं एक मला फक्त सजेशन द्यायचं की आपण सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. आपण प्रत्येकानेच, म्हणजे काळे साहेबांबरोबर कार्यकर्त्यांनीही आपलं प्रत्येकाची एक जाणीव आहे की हे घरचं काम आहे. त्याच्यासारखं मुक्तांगणची याच्यापुढे कुठेही पोस्ट आली तर ती लगेच शेअर करणं हे आपलं कर्तृत्व, म्हणजे आपलं करायलाच पाहिजे. असं आपण आपल्या घरचं काम आहे असं करायला पाहिजे, तरच आपण इतर कलाकारांपर्यंत. आज गुजरातमधनं जर कलाकार येत असतील तर उद्या फॉरेनमधनं सुद्धा येतील हो कलाकार, कारण त्यांना तिथे व्यासपीठ, त्यांना तिथे ट्रम्प व्यासपीठ देत नाहीयेत. त्याच्यामुळे कदाचित महाराष्ट्र नवनिर्माण सेना हीच कलाकारांच्या पाठीशी उभी राहू शकते. सगळ्या भूमिकेत ट्रम्प असतात आणि सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी राजसाहेब असतात. तिकडे जर फेल गेलं की मग ते इकडे येतात. सो असू द्या, पण असे उपक्रम करूया, आपण सगळेच जण एकत्र येऊया आणि चांगले कलाकार घडूया, ज्याच्यामुळे आपण आपल्या नवी मुंबईतले कलाकार असतील किंवा बाहेरच्या राज्यातले असतील किंवा बाहेरच्या जिल्ह्यातले असतील त्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळेल. आणि किरण, तुला खूप खूप शुभेच्छा. तू कधी हात मार, मी तुझ्यासाठी आहे.